स्वप्नेश बाब, तुम्ही आज हांगा जुंया आयलेले रिगार्डींग कितें तरी प्रपोजल येयला म्हणटा कोणाचो NGOचो खंयच्या फावंडेशनाचो की ते हिंची शेतां जी पाडींग आहा तशेंच हिंगा ज्यो माणसो यूज जायना पळय त्यो ते आपल्याक मागता हे कडेन गव्हर्मेंटा कडेन मागता आनी तेणी ऑलरेडी प्रपोजल दिला म्हणटा कोमनीदादीक दिला म्हणटा पंचायतीक दिला म्हणटा एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमनीदाद सगळ्यांक दिलो म्हणटा तर हे सांगूंक शकता आतां मिटींग जाल्या पळय तेच्या बाबतींत आता ही जी मीटिंग जाल्लेली सांत इस्तांवां गांवांत द फियर इज दॅट की एक थर्ड आय म्हणून कोण तरी एक NGO आहा खंय तेंच्यांनी हे सगळे ऑथॉरिटींक रायट फ्रॉम पंचायत टू कोमदार टू मामलेदार टू कलेक्टर तांकां सगळ्यांक एक रेप्रेजेंटेशन घातलां की खंय आमच्या गांवांनी शेतां जी आसा खाजनां ती कल्टिवेशनाक ना म्हणून दे आर पुटींग अप अ प्रपोजल सजेस्टींग दॅट की आमी कल्टिवेट करता म्हणून. Now the question is, who are this third eye association or whatever their name is? हे कोण हे मातशें आमी रिसर्च करपाक गेले जाल्यार हेंचे एक्झिस्टन्स एज फार एज पब्लीक डोमेन्स आर कन्सर्न चड कांय ना. बट ट्रॅकिंग फ्रॉम द एड्रेस तेंच्यांनी जो एड्रेस दिला ते एड्रेसाचेर आनीक थोडे कंपनीज रजिस्टर्ड आहा आउट ऑफ वीच कपल ऑफ कंपनीज आर रिलेटेड टू रियल इस्टेट कंपनी आनी त्या कंपनीन एक डायरेक्टर असो आहा who is also involved into many past real estate deals आणि फ्रॉड्सांनी इन्वॉल्ड आहा तो. इवन ओल्ड गोवा जो बंगलो येता पळय फार्म हावजाच्या नांवान तितूनय तेजें नांव येवपाक लागलेलें आहा. आतां पयर जेन्ना सायड इन्स्पेक्शन जाल्लेली तेन्ना आमकां हे कळ्ळें मंत कपेला कडेन एक्झॅक्टली. सो हे आतां प्रपोजल ऑन द फेस ऑफ इट जेन्युअनशें दिसता बट वॉट इज ट्रान्सपायरींग बिहायंड हे क्लॅरिटी सोदपाक लागून आमी जेन्ना रिसर्च स्टार्ट केली तेन्ना हे सगळे डिटेल्स भायर सरले. नाव कन्सिडरींग दीस डिटेल्स नाव हाव सेफ इज फॉर दीस प्रपोजल टू बी कन्सिडर्ड बाय दीस ऑथॉरिटी अँड फॉर द पीपल ऑफ दीस विलेज ते आमी तेंचे कडेन हे इन्फॉर्मेशन जे आमकां कळलेलें ते तेंचे कडेन आमी प्रेजेंट करपाक आमकां हांगासर आपयलेलें. सो वी हेड कम या तो तुवें एक बरो प्रपोजल घालो की जे भाशेन ह्या फावंडेशनान प्रपोजल घाला गव्हर्मेंटाक की पाडींग शेतां आपल्याक दिवची जाल्यार तुवें एक बरो प्रपोजल म्हणला की टेनंट असोसिएशन आहा जावं फार्मर्स क्लब आहा तेणी तोच ह्याच अधिकाऱ्यांक तोच प्रपोजल धाडचो आनी ती टॅक्निकल एक्सपर्टीज आहा ह्या हेजी फावंडेशनाची ती आपल्याक दिवची म्हणून आमी कोत्ता म्हणून ती पूण आमी जमीन तुमकां दिना म्हणून तर तेज्या बाबतीन नाव द एंटायर द प्रॉब्लम स्टेटमेंट तेंच्यांनी जो केला इन द प्रपोजल इज जेन्युअन. आमची जर जेन्युअन इन अ सेन्स इट ऑल डिपेंड्स की शेतां पडींग आहा काय कल्टिवेशनान आहा. इफ द्या क्लेम इज दॅट ही शेतां पडींग आहा फाटल्या 5 वर्सांक पडींग आहा इट इज अनकल्टिवेटेड. नाव कन्सिडरींग दॅट स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लम ओके ह्या प्रॉब्लम सॉल्व करपाक लागून हो प्रपोजल न्हू फायन पूण तुमी आमचे कडेन लँड रायट्स मागनाका कंट्रोल ऑफ दोज लँड शेतांचो तुमी मागनाका. दे हॅव आस्क्ड ऑल्सो फॉर सम बांसूय मागला सो ते तूं कंट्रोल मागनाका. आमच्या गांवचे आमी असोसिएशन क्रिएट करता. इफ यू आर जेन्युअनली कमिंग हियर for resolving some problem, give assistance to our people and in turn they will resolve it. You whatever technical support they require, you help them. The control will be entirely in their hands. Yes, जर तुमचं proposal genuine आहा जाल्यार you come and nobly support the cause because cause is there. They are providing a solution. No denial in that. तुम्ही rights मागनाका. That is the solution आमी propose करता. आमचे शेतकार येतले एकीकडे तांकां ऑर्गनायझेशन रजिस्टर करपाक जाय आमी हेल्प करता रजिस्टर करून घेता. यू प्रोवायड ऑल द टेक्निकल सपोर्ट वीच यू आर प्रोपोजिंग इन युअर लेटर टू देम. नो दॅट्स इट. सो नाव एट दीस मिटींग आमचे ते लोक आहा पळय कोण एकठांय जाले तेणी म्हाका दिसता ते सांगला की हो प्रपोजलूच नाका सद्याक तरी प्रपोजल नाका आनी ते फर्स्ट एक्शन पयलीं नाका. तुमी आमचे कंट्रोल्स घेवं नाका पूण हे प्रॉब्लम जर सॉल्व जावपाक जाय जाल्यार तुमी टेक्निकल एसिस्टन्स वॉट एवर एसिस्टन्स तुमी एक्सपर्ट आहा न्हू ज्या कामाचे ते एक्सपर्टीज आमकां दिया न्हू आमी करून घेता. आमी इन अ सेन्स विलेजर्स. सो तुमी आतां कितें म्हणटा की पयलें ओपोज करपाचें तेजो प्रपोजल आहा ओपोज करपाचो आनी मागीर ते कितें समज तर सोल्युशनान फॉरेन सोल्युशनाक येयलें जाल्यार तेंची एक्सपर्टीज मागपाची. Then it goes for negotiation. At that time you make this proposal, you give your services to us and we'll do it. We don't ask for the rights of the land. So स्वप्नेश बाब हितून एग्रीकल्चर डिपार्टमेंट येता तर तुमकां दिसना की एग्रीकल्चर डिपार्टमेंटान एक्सपर्टीज दिवचें म्हणून ह्या लोकांक आतां हे करतले जाल्यार समज अनकल्टिवेटेड लँड कल्टिवेट करतले जाल्यार तेंचे हें न्हू तेंचे हें ना ऑफिसर ना तुमकां दिसना.
ना हांगासर एक्चुअली मोडस ऑपरेंडी पळोवपाक वता दे आर आस्किंग फॉर दे आर पुटींग दीस प्रपोजल बिफोर रेव्हेन्यू डिपार्टमेंट आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंट होल्ड्स द रेकॉर्ड्स ऑफ रायट म्हटल्यार तांकां रायट्स जाय तांकां प्रॉब्लेम सो अल्टिमेटली दे वॉन्ट द रायट ऑफ द लँड. एक्झॅक्टली इन एनी मॅनर आनी तेंच्या हातीन एकदां गेले काय मागीर तूं चल कोर्टान आतां मिनिस्टर आमकां तेच सांगता न्हू कोर्टान चला आनी घेया सो हे मागीर फाल्यां तेच सांगपाक लागतले कोर्टान चला आनी तुमची शेतां परत घेया म्हणून. सो गांवच्या लोकांक आमी तेच सांगतात हे ट्रॅपान पडनाका रायट्स तांकां दिवं नाका इफ दे आर कमींग वीथ अ सोल्युशन टेक द टेक्निकल एक्सपर्टीज एंड लिमिट इट टू दॅट तांकां रायट्स दिवंक वचो नाकात.